बार्शीमध्ये गोमांसाची अवैध वाहतूक पकडली. 1 लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक. बार्शीतील पोलिसांची मोठी कारवाई. बार्शी शहरात गोमांसाची तस्करी करणाऱ्या दोघांना बार्शी शहर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाईत 175 किलो मांस, 1 रिक्षा आणि 1 मोटारसायकल असा एकूण 1 लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास बार्शी शहर ठाण्यामध्ये पोलीस शिपाई शरद साळवी हे डायल 112 च्या कर्तव्यावर असताना त्यांना एका खबऱ्याकडून फोनद्वारे अशी माहिती मिळाली की धाराशिव जिल्ह्यातील माणकेश्वर येथून एका रिक्षामधून आणि मोटारसायकलीवरून गोमांस विक्रीसाठी बार्शीकडे येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी दसपिंपळगाव चौकाकडून येणाऱ्या रोडवर आणि कुर्डवाडी रोडवर HP पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून संशयित रिक्षा MH09EL 0863 व प्लॅटिना मोटारसायकल अडवली. वाहनांची तपासणी केली असता त्यात पांढऱ्या पिशवीमध्ये कापलेले मांस आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी जलीम निसार सौदागर वय 45 व फैज वहाब सौदागर वय 23 दोन्ही राहणार मंगळवारपेठ बार्शी यांना ताब्यात घेतले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मांसाचे नमुने सीलबंद केले आहेत.